नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण हे आपल्याच गावातील एका मित्राच्या शेवा शेतीच्या प्लॉटमध्ये आलेले आहे. तर त्यानं त्याचं नियोजन कसं केलं आहे ते पाहण्यासाठी खरं तर मी आज आलेलो आहे. तर तर त्याची लागवड करताना त्यानं काय केले, 2 ओळीचं अंतर हे 12 फूट व 2 रोपातील अंतर हे 6 फूट असं ठेवलेलं आहे. व त्याला पाणी देण्यासाठी इनलाईन पद्धतीची जी ड्रीप आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि जमीन ही खडकाळ खडकाळ जमिनीचा प्रकार आहे की जेणेकरून ज्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थितरित्या होऊ शकतो. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की कशा पद्धतीची दगड किंवा मुरमाड जमीन आहे. तसा प्रकार त्याने निवडलेला आहे आणि यातून पाण्याचा निचरा हा अगदी व्यवस्थितरित्या होतोय. तर आज आपण पाहू शकता, तर ही सध्या फ्लॉवरिंग स्टेजला आलेला प्लॉट आहे. ते तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे अशा प्रकारे फ्लॉवरिंगला आलेली आहे बाग आहे. अतिशय खडकाळ किंवा मुरमाड जमीन म्हटलं तरी चालेल, त्याच्यावर अशी ही हिरवीगार झाडं फुललेली आपण पाहू शकताय. तर याच्यात असा कुठलाही क्रायटेरिया नाही की ती जमीन ह्याच ह्याची पाहिजे त्याच ह्याची पाहिजे. फक्त यातून पाण्याचा निचरा झाला म्हणजे तिथे शेवगा शेती तुमची येणार म्हणजे येणारच. तर याच मित्राचा अजून एक प्लॉट आहे, तो मी तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये जाऊन दाखवतो. पुढच्या साईडला आहे. तर तोपर्यंत थोडा व्हिडिओ पॉज करून घेतो. तर मित्रांनो, हा जो प्लॉट आहे तो आहे यावर्षी लागण केलेला, साधारणतः जूनच्या आसपास लागण केलेला प्लॉट आहे. आणि हा आहे म्हणजे ऑगस्टमध्ये खरड छाटणी केलेला प्लॉट आहे. म्हणजे हा खोडवा प्रकार म्हटलं तर चालेल. आता याच्यामध्ये आज तुम्हाला जाऊन मी थोडीशी माहिती देतो किंवा दाखवतो आतून कसा प्लॉट आहे तो. पाहू शकता आपण याने खरड छाटणी केलेली आहे अशा पद्धतीनं. तर प्रत्येकाची वेगळी प्रॅक्टिस असते बरं का. आपण याच आता सुरुवातीला नवीन आहे, 1-2 वर्ष झालं आपण करतो. पण हा जो मित्र आहे तो गेली 7 ते 8 वर्ष झाली या शेवगा शेतीमध्ये आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाकडून जे आपल्याला घेता येईल ते घ्यायचा प्रयत्न आपण करतो. तसा प्रयत्न जे आपले शेतकरी बांधव आहेत, भले ज्यांनी 8-9 वर्षी शेती केली असेल तर प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा असतो आणि प्रत्येकाकडून नेहमीच काही ना काही शिकायला मिळतं. त्याच्यामुळं जेवढा संवाद होईल तेवढं चांगलं असतं. तर हाही प्लॉट आता सध्या फ्लॉवरिंग स्टेजला आहे. डिसेंबर ते जानेवारी याच्या दरम्यान याचं जे हार्वेस्टिंग आहे ते चालू होईल. तर प्लॉटची वाढ तर व्यवस्थित आहे आणि सध्या आता फ्लॉवरिंग स्टेजला आहे. व्यवस्थितरित्या त्याची सेटिंग होती. तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं हा प्लॉट जतन केलेला आहे.